राज्यातील शेतकऱ्यांना देव पावला, कर्जमाफीला या ठिकाणी आता मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळतंय। 12 जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे। जाहीर झाल्या 12 जिल्ह्यांची यादी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। ही 12 जिल्ह्यांची यादी आता अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्यामार्फत आता कर्जमाफीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। राज्यातील सर्व कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होण्याचा अंतिम टप्पा आज आलेला आहे। 12 जिल्ह्यांची यादी देखील आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर झाल्याचं पाहायला मिळतंय। ज्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार आहे त्या 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आता समोर सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता आली आहे। आता सरकारच्या माध्यमातून सरसकट कर्जमाफीची घोषणा करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलंय। यामध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची तारीख सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केल्या। आता शेतकऱ्यांसाठी सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललंय। जिल्ह्यांची यादी देखील सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झाल्याचं पाहायला मिळतंय। आता या 12 जिल्ह्यात होणार कर्जमाफी। पहिल्या टप्प्यामध्ये आता शेतकऱ्यांची नावे देखील जाहीर करण्यात आलेत। यादी तुम्ही लगेच पाहायचं आहे, पुढे यादी सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत, त्यामुळेच आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देण्यात आली आहे। कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आला। आता कोर्टाकडून जो कर्जमाफीचा निकाल आहे तो आता पूर्णपणे प्रकाशित या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळते। या लावलेल्या निकालामध्ये नेमकं किती शेतकऱ्यांचे कर्ज आता माफ होईल, कोणत्या शेतकरी यासाठी आता पात्र करण्यात आलेत, विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे किती लाख रुपयापर्यंतचे कर्जमाफी केली जाईल, थकीत शेतकऱ्यांना कितीपर्यंत लाभ तुम्हाला आता या ठिकाणी मिळणार आहे, त्याचबरोबर रेग्युलर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना किती प्रमाणामध्ये लाभ या ठिकाणी मिळणार आहे, याबद्दल सविस्तर माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। बघा, थकबाकीत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ज्याचं कर्ज बाकी आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारचा जो जाहीरनामा होता, जे प्रचारपत्रक होतं निवडणुकीच्या वेळेस, ज्यामध्ये सरकारच्या माध्यमातून महायुती सरकारने एक जाहीरनामा शेतकऱ्यांसाठी प्रकाशित केलेला होता, त्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांनी तो जाहीरनामा कोर्टासमोर आता ठेवलाय। कारण काय होत होतं की सरकार काय करत होतं, सरकारकडून वेळोवेळी जे तुम्हाला कर्जमाफी होणार असं पहिला सांगितलं होतं, आश्वासने कर्जमाफीची वचन वारंवार केलेली होती आणि फसवणूक आता शेतकऱ्यांची झाली आहे। यामुळे अखेर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपल्या सरकारचा जाहीरनामा थेट कोर्टाच्या समोर या ठिकाणी आता ठेवलेला आहे। शेतकऱ्यांनी कोर्टात सांगितलं की आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात अजिबात नाही आहे, पण आमच्या हक्कासाठी दिशाभूल करणाऱ्या आश्वासनांच्या विरोधात आता आम्ही न्याय व्यवस्थेचा आधार घेत आहोत। म्हणजेच काय झालंय शेतकरी मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवा, आता निवडणुकीच्या आधी त्या ठिकाणी ओरडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अर्थमंत्री अजितदादा पवार असतील, त्या ठिकाणी आता एकनाथ शिंदे असतील, ओरडून तुम्हाला सांगितलं होतं की त्यांनी आता आम्हाला निवडून द्या आणि आम्ही 7-12 कोरा करू असं सांगितलं होतं, परंतु आता ते फसवत आहेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता हेच फसवलं असल्यामुळे आता शेतकरी सर्व कोर्टामध्ये गेलेत। हा मुद्दा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून भविष्यात कोणताही पक्ष खोटं आश्वासन देण्यापूर्वी 10 वेळा विचार करेल, यासाठी शेतकऱ्यांनी आता कोर्टात जाण्याचं ठरवलं होतं आणि कोर्टाचा निकाल या ठिकाणी लागलेला आहे। त्यामुळे आता 2025च्या मार्च महिन्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की राज्याची आर्थिक परिस्थितीमुळे कर्जमाफी करणे सध्या तरी शक्य नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेलं पीक कर्ज 31 मार्चच्या आत त्या ठिकाणी कर्जफेड करावी असं शेतकऱ्यांना त्यावेळी आश्वासन त्या ठिकाणी जाहीर त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं। या मुख्य कारणामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप नाराजी पसरली होती। गेल्या काही महिन्यापासून शेतकऱ्यांमध्ये भरपूर अशी सरकारबद्दल त्रासदायक भावना वाढत होती। कर्जमाफी, वीज दर, त्या ठिकाणी हमी भाव, पीक विमा यासारख्या प्रमुख मुद्द्यावर सरकारने दिलेली आश्वासने त्या ठिकाणी फसवत असल्याचा आरोप राज्यातील सर्व शेतकऱ्यांकडून सरकारवर केला जात होता। बघा, डायरेक्ट शेतकरी आता कोर्टामध्ये गेले आहेत आणि कोर्टाचा निकाल सुद्धा आलेला आहे। त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, किती लाखापर्यंत होणार याचा सविस्तर अंदाज या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे लक्ष देऊन बघा।
आता शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणं यामुळे भाग पडलं होतं। त्यामुळे नियमाप्रमाणे कर्जमाफीचा जो प्रश्न आहे तर तो कोर्टात सोडवून आता भाग पडलेला आहे। कर्जमाफीबद्दल कोर्टाकडून नेमकं काय काय सांगण्यात आलेलं आहे, कर्जमाफीसाठी नेमकं कोणती तारीख आता देण्यात आलेली आहे, तर बघा 2017 मध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना अपात्र देखील करण्यात या ठिकाणी आलेलं होतं। म्हणजे जवळपास 52% शेतकरी जे आहेत त्यांना आता अपात्र त्या ठिकाणी करण्यात आलं होतं। म्हणजे जवळपास 85 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली होती। प्रत्यक्षात फक्त 43 लाख शेतकऱ्यांनाच याचा त्यावेळी लाभ मिळाला होता। म्हणजे 79 शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची होती। म्हणजे या ठिकाणी बघा आता 79 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची होती, पण त्यापैकी पात्र ठरले फक्त 43 लाख शेतकरी। हा विषय आहे 2017चा। 43 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 18,000 कोटी 2017 मध्ये कर्जमाफी त्या ठिकाणी जाहीर करण्यात आली होती। 2017ला तुमचे कर्ज माफ झाले होते, त्यावेळीची पात्रता सरकारची वेगळी होती। आता यावेळी पात्रता सरकारची पूर्णपणे वेगळी आहे शेतकरी मित्रांनो। 18,000 कोटी त्यावेळेस तुम्हाला जमा करण्यात आले होते। या योजनेतून सुमारे 46 लाख शेतकरी त्या ठिकाणी लांब राहिले होते, वंचित राहिले होते। आता तुम्ही वंचित राहणार की तुम्हाला लाभ मिळणार, ही कर्जमाफी तुम्हाला होणार का तुम्ही बाहेर पडणार, याची सुद्धा माहिती तुम्हाला या ठिकाणी आता जाणून घ्यावं लागेल। अपात्र असल्याचा प्रमुख कारण म्हणजे सरकारने त्यावेळेस सांगितलं होतं की 16 अटी त्या ठिकाणी कर्ज माफ करण्यासाठी लावल्या होत्या। 16 अटीमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते। याबरोबर भाजपचे जवळपास 53 नेत्यांनी अगोदर झालेल्या कर्जमाफी योजनेतील निधीचा गैरवापर केल्यामुळे आरोपही त्यांच्यावर त्या ठिकाणी आता लावल्याचं पाहायला मिळत होतं। त्यावर गुन्हा देखील झाल्याचं पाहायला मिळालं। मग आता शेतकऱ्यांसाठी अगोदर जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेमध्ये हा प्रामाणिकपणा हवा होता। आता उघड झालाय की शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशाचा वापर त्या ठिकाणी गैरमार्गाने केलाय, गैरवापर झालाय। धक्कादायक म्हणजे या प्रकरणात फसवणुकीचे गुन्हे देखील दाखल करण्यात आलेत। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीमध्ये जे शेतकरी पात्र नव्हते त्यांचं बनावट कागदपत्रावर कर्जमाफ त्या ठिकाणी 2017ला झाल्याचं आता उघडकीस आलेलं आहे। काही प्रकरणामध्ये मृत शेतकऱ्यांच्या नावावर सुद्धा कर्जमाफी त्या ठिकाणी मिळाल्याचं आढळून आले सरकारला। त्यामुळे सरकारने दिलेली आश्वासनं, झालेली 2017ची जी कर्जमाफीची फसवणूक आहे याच्यावर कोर्टाने विचार करून कर्जमाफीसाठी खूप कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून नियमावली जाहीर करण्यात आल्या। त्यामुळे 2025 मध्ये म्हणजे आता 2025 मध्ये कर्जमाफी जी होणार आहे ती यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी पात्र करण्यात येतील अशा प्रकारचा पॉझिटिव्ह निर्णय आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कोर्टाकडून देण्यात आला आहे। शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढा देणाऱ्या लाखो कुटुंबांना अखेर एक दिलासा त्या ठिकाणी कोर्टाच्या माध्यमातून मिळाला आहे। मग आता नेमकं कर्ज तुमचं कोणत्या तारखेला फिक्स माफ होणार आहे, त्या ठिकाणी कोणकोणत्या शेतकऱ्यांना किती लाख कर्ज माफ होणार आहे, कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, सविस्तर काय आले बघा। आता बघा न्यायालयाने 2017च्या कर्जमाफी योजनेत त्रुटीवर विचार करत 2025 साठी येणाऱ्या कर्जमाफी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पात्र ठरवण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत। म्हणजे जास्तीत जास्त त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आता पात्र ठरवा असं सांगितलंय। शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे सर्व काय घडत आहे। शेतकरी कोर्टात गेल्यामुळे सरकारने कर्जमाफीबद्दल नेमकं काय उत्तर दिलंय आहे पहा। शेतकरी कोर्टात गेल्यामुळे सरकारने कर्जमाफीबद्दल उत्तर दिलं बघा। राज्याकडून काय सांगण्यात आलं, शेतकऱ्यांनी कोर्टात दावा नेमकं काय दाखल केला, सरकारला नेमकं काय विचारण्यात आलं, कर्जमाफीची काय प्रक्रिया आहे, सरकारने काय काय सांगितलंय बघा। सरकार म्हणतंय आता तारीख जाहीर करण्यात आल्या, नेमकं कोणत्या जिल्ह्यांची कर्जमाफी जाहीर करण्यात आल्या हे तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यात या ठिकाणी येणार आहे। आता बघा कर्जमाफी होणार असून शेतकऱ्यांकडे काही महत्त्वाची कागदपत्र असणं आवश्यक आहे। त्याबद्दल आपण सगळ्यात आधी जाणून घेऊयात की शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय। शेतकऱ्यावर असणारा कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी सरकारने आता राज्यातील कर्जमाफी करणार। राज्यातील बहुतांश लोकांचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी शेतीवर अवलंबून असतं असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलंय। अशा प्रकारचा विचार आता राज्य सरकार करत आहे। आता कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, लहान असो किंवा श्रीमंत शेतकरी असो, त्यांच्यापैकी सर्वात जास्त लक्ष केंद्रित केलं जाणार आहे ते म्हणजे ज्यांच्याकडे शेतीशिवाय दुसरं कोणतं साधन नाही अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकर होणार आहे। त्यांना प्राथमिक त्या ठिकाणी पहिल्यांदा
कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे। म्हणजे शेतीशिवाय दुसरं उत्पन्न कोणतंच नाही, त्यांची कर्जमाफी तातडीने करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेत। कारण आता शेतकरी जे आहेत तर ते अर्थव्यवस्थेला हातभार लावू शकतात, परंतु 2025 म्हणजे आताच्या कर्जमाफी जी आहे यामध्ये काही अटी व शर्ती सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी घालणार असल्याचं सांगितलंय। तुम्हाला जर अटी शर्तीत बसायचं असेल तर 5 ते 6 गोष्टी जाणून घेणं या ठिकाणी गरजेचं आहे असं सांगितलंय, जेणेकरून तुम्ही जे काम त्या ठिकाणी करत आहात तर ते लवकरात लवकर पूर्ण होईल आणि कर्जमाफीचा डायरेक्ट तुम्हाला फायदा होईल। शेतकऱ्यांसाठी अतिशय पुढे महत्त्वाची माहिती आल्या, लक्षपूर्वक बघायचं आहे। शेतकऱ्यांनी कोणत्याही सहकारी किंवा खाजगी बँकेकडून किसान कार्ड अंतर्गत म्हणजेच त्या ठिकाणी तुम्ही आता कर्ज त्या ठिकाणी कोणत्याही बँकेकडून घेतला असेल आणि कर्जाची परतफेड त्या ठिकाणी आता वेळेआधीच त्या ठिकाणी पूर्ण न केल्यामुळे शेतकऱ्यांचं कर्ज थकीत पडलेलं आहे। तर हे थकीत पडल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज बँकेकडून आता या ठिकाणी घेता येत नाही, त्यामुळे कर्जमाफी त्या ठिकाणी झालीच पाहिजे। नवीन कर्ज त्या ठिकाणी कर्जमाफी झाल्याशिवाय तुम्हाला घेता येत नाही, अशा प्रकारचा विचार आता राज्य सरकार करत आहे। कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत? जे लहान आणि सीमांत शेतकरी आहेत त्यांच्याकडे सर्वात जास्त लक्ष केंद्रित केलं जाणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। म्हणजे ज्यांच्याकडे शेतीशिवाय दुसरं कोणतंही त्या ठिकाणी जगण्याचं साधन नाही अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी आता या ठिकाणी करण्यात येणार आहे। असे शेतकरी हे देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार त्या ठिकाणी लावू शकतात, त्यामुळे सरकारने अतिशय मोठा निर्णय आता घेतलाय। शेतकरी कर्जमाफीसाठी पात्रता नियम अटी या ठिकाणी निश्चित करण्यात आलेत। या अंतर्गत केवळ तेच शेतकरी लाभ घेऊ शकतात जे कायमस्वरूपी भारताचे रहिवासी आहेत, लहान किंवा सीमांत शेतकरी आहेत। या कर्जमाफीसाठी ज्या शेतकऱ्यांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत त्यांना या ठिकाणी लाभ देण्यात येईल। कर्जमाफी करण्याबद्दल सरकारकडून सूचना करण्यात येईल। आता या ठिकाणी तुम्हाला लगेच अर्ज सुद्धा करावा लागेल, कारण कर्जमाफी करण्यासाठी शेतकऱ्यांची पात्रता चेक केली जाते, त्यामुळे कर्जमाफीसाठी अर्ज करणं बंधनकारक असतं। काही वेळा डायरेक्ट डीबीटीने अर्ज न करताही सरसकट कर्जमाफी करण्यात येते। सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी योजनेसाठी स्वयंचलित म्हणजेच ऑटोमॅटिक पद्धती या ठिकाणी आता लागू केली जाऊ शकते। अशा वेळेस अर्ज करण्याची गरज नसते, पण काही अटी शर्ती पूर्ण करावी लागतात, त्यानंतरच ही कर्जमाफी तुम्हाला होऊ शकते। कारण शासनाकडून पूर्ण माहिती असेल तरच ही कर्जमाफी डायरेक्ट येते। आता शेतकऱ्यांना तुम्हाला कर्जमाफी होण्यासाठी काय करावं लागणार आहे, कर्जमाफी कधीपर्यंत केली जाईल याबद्दल आता तुम्हाला माहिती द्यायला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। पहा, या ठिकाणी तुम्हाला काही निकष देण्यात आलेत, तुम्हाला या ठिकाणी निकष पूर्ण करावे लागणार आहेत। जसे की शेतकऱ्यांचा आधार नंबर बँकेशी जोडणं आवश्यक आहे। बघा, तुमचं आधार कार्ड तुम्ही कर्ज काढल्या बँकेमध्ये जोडणं आवश्यक आहे, KYC पूर्ण करणं आवश्यक आहे, 7/12 उतारा कर्जाचा त्या ठिकाणी तपासणं व्यवस्थित करायचं आहे, सरकारकडे आदेश डिजिटल त्या ठिकाणी मध्ये स्वरूपात त्या ठिकाणी सर्व काय द्यायचं आहे। बँकेकडून त्या ठिकाणी शेतकऱ्यांची माहिती थकीत कर्जाची यादी शासनाला पाठवली जाते। सरकारी माहिती तपासून आता पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करत ती सर्व माहिती पूर्ण असेल तर शासन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट डीबीटीद्वारे कर्जाची रक्कम वर्ग करत किंवा कर्जमाफी थेट माफ करत। उदाहरणार्थ 2019 मध्ये महाराष्ट्र महात्मा फुले कर्जमाफी योजना त्या ठिकाणी आता काही शेतकऱ्यांना अर्ज न करता थेट शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, कारण की बँकेकडून महसूल खात्याकडून संपूर्ण डेटा उपलब्ध होत होता। शेतकरी मित्रांनो, आता कर्जमाफी होण्याच्या अंतिम टप्प्यावर आलेले आहे, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्ज भरा असं बँकाकडून आता शेतकऱ्यांना सारखंच त्या ठिकाणी फोन येऊ लागलेत। त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी कर्ज त्या ठिकाणी भरू नका असं सरकारनं सांगितलंय, कारण आता सरकार कर्जमाफी करणार आहे। तुमची कर्ज जर तुम्ही भरला तर तुमचा तोटा या ठिकाणी होऊ शकतो, कारण सरकार तुमची आता कर्जमाफी करणार आहे, सरकार कर्जमाफी करणार आहे या तोंडावरच हे सर्व बघून बँका शेतकऱ्यांना फोन करू शकतात। त्यामुळे लवकरच कर्जमाफी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोणीही कर्ज भरू नये असं सांगण्यात आलंय। तुम्हाला अशाच प्रकारच्या शेतीविषयक अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।